एंटरटेनमेंटचा धमाका, वादाची ठिणगी आणि गॉसिपिंगचा अड्डा असणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व 8व्या आठवड्यात जाऊन पोहोचलं आहे. टोळी आणि काटा ग्रुप यांच्यातील सामना दिवसेंदिवस रंगतदार होत असून गेम कोण पालटणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत असून बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला करून गेलेले सदस्यही व्यक्त होत आहेत. बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या पर्वात सहभागी झालेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली मतं मांडत असते. सोनालीने एक व्हिडिओ शेअर करत यंदाच्या सीझन बद्दलचं प्रेक्षकांचं मत जाणून घेतलंय. तसेच तन्वी कोलते, रुचिता जामदार, दीपाली सय्यद आदी स्पर्धकांबद्दल स्वतःचं सडेतोड मतही मांडलंय. पहा सोनाली पाटील नेमकं काय म्हणाली. ऑफकोर्स तुम्ही भाऊचा धक्का बघितला असेल, मला माहिती आहे. पण मला इथे सगळ्यांना एक विचारायचंय की तुम्हाला ओव्हरऑल कसा वाटतोय बिग बॉस शो. म्हणजे गेम पॉइंट ऑफ व्ह्यूने मला तुम्हालाही विचारायचं आहे की तुम्हाला टोळी छान वाटतीये की काटा ग्रुप छान वाटतोय की अजून काही बाकीचे जे सदस्य आहेत जे या दोन्ही ग्रुपचे मेंबर्स नाहीयेत, त्यांना ती मेंबरशिप मिळालेली नाहीये, ते कुठल्याच ग्रुपचे नाहीयेत. काय काय वाटतंय तुम्हाला सीझन बद्दल. ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. म्हणजे मी पण एक ऑफकोर्स बिग बॉसची फॉलोअर आहे. काय वाटतंय तुम्हाला, प्लीज मला कमेंट करा. आणि मला माझं जर विचारत असाल तर तिकडे जी लोक दिसत आहेत तिथे मला तन्वीचा गेम फेक वाटतो. जिकडे ती असं नसतं करायचं, हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे, हे मला वाटतं की प्राजक्ता शुक्रेला सांगत की ही अशी म्हणते असं म्हणत स्वतः तिची एक तशी पर्सनॅलिटी झालेली आहे अशी बघायला मिळते. रुचिता कशी जरी असली, काही जरी कोणाच्या नावाने जरी करत असली, ओरडत असली तरी सुद्धा जे खरं आहे ते बोलायचा प्रयत्न करते. ऑफकोर्स तिचा गेम निगेटिव्ह आहे तिकडे. दीपाली ताई ची इमोशनल साइड तिथं दिसतीये. आणि राखीचं तर क्या कहणे. मी राखी तर मला ऑफकोर्स आवडते. जर राखी, मला असं वाटतं आपल्या शोची जान आहे. जर राखी नसती तर काय झालं असतं असं मला वाटायला लागलं. सो तुम्हाला काय वाटतं, प्लीज मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रुचिता जामदारच्या टीम कडून ताई अशी कमेंट करत सोनाली पाटीलला नमस्कार करण्यात आलाय. तर एका युजरने लिहिलंय की सहमत, तन्वी फेक आहे, रुचिताच रिअल आहे. तसेच काहींनी काटा ग्रुपचं भरभरून कौतुक करत तन्वी बद्दल लिहिलंय की तन्वी खरी आहे, काटा ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे, फक्त प्राजक्ता व रुचिता खूप निगेटिव्ह असून तन्वीवर जळत आहे. दरम्यान सोनाली पाटीलीने एक व्हिडिओ शेअर करत एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतीचं भरभरून कौतुक केलं असून राखी बिग बॉस मराठीचं 6वं पर्व जिंकू देत अशी इच्छाही व्यक्त केली आहे. पहा सोनाली पाटील नेमकं काय म्हणाली. खून का बदला खून, अंडे का बदला अंडा. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, राखी एका बाजूला आणि घरातले सगळे अख्खे कंटेस्टंट एका बाजूला. ती घरातल्यांच्या नाकमध्ये दम करून सोडते. तन्वी म्हणते तुझ्या केसांबरोबर तुझी अक्कल पण गहाण ठेवलीस का, काय काय केलीस का असं. पण बाय द वे तिच्या इतका गेम आणि तिच्या इतका छान गेम कुणीच केलेला नाहीये. आणि बाय द वे ती आलीये म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत, एवढं नक्की. राखी, मी खरंच तुझ्या प्रेमात आहे. सिरियसली तू अमेझिंग आहेस, सिरियसली. बिग बॉस प्लीज तेवढं राखीला तेवढं ट्रॉफीचं तेवढं करा प्लीज, सांगितल्याप्रमाणे प्लीज. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील सदस्यांच्या गेम प्लॅन बाबत तुम्हाला काय वाटतं. रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्या गेम बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. तन्वी कोलतेची मुद्दा एवढा खेचते की सगळ्यांना बोर करतो. तुम्ही रिस्पॉन्ड रिॲक्ट करा. राखी यांनी स्टेटमेंट केले की आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे. तुम्ही ट्रिगर झालात आणि नंतर आरडा ओरडा आवाज प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास झाला.